हिवाळा सुरू झाल्यावर अनेक वेळा आपल्या कानावर येतं ते म्हणजे पोपटी. अनेकांकडून कोकणात होणाऱ्या, त्यातही रायगड जिल्ह्यात होणाऱ्या पार्ट्यांविषयी तुम्ही ऐकलंच असेल. तर आज मी बनवली आहे घरच्या घरी कुकरमध्ये पोपटी. पोपटी म्हणजे काय, तर वालाच्या शेंगा या भांबुर्डीच्या पाल्यात एका विशिष्ट पद्धतीने शिजवण्यात येतात आणि त्यामध्ये शाकाहारी मांसाहारी असे 2 प्रकार असतात. असं बघितलं तर मांसाहारी पोपटी जास्त प्रमाणात खाल्ली जाते. भाजीपाला, अंडी, चिकन घालून या पोपटीचा स्वाद अधिक वाढवण्यात येतो. हिरव्यागार भाज्यांमुळे याला पोपटी रंग येतो, म्हणून कदाचित याला पोपटी म्हणत असावेत. शेतात किंवा शेताबाहेर पोपटी करतात आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या सहवासामध्ये गप्पा गोष्टी करत पोपटीची पार्टी करण्यात एकदम भारी मजा येते. पोपटीची चव अत्यंत चविष्ट असते आणि अनेकांना याचा स्वाद कायम लक्षात राहतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या पोपटीमधल्या गावठी वालाच्या शेंगा तुम्ही कितीही खा, पोटाला कधीच बाधत नाहीत. तर सकाळी स्कूलला जाताना आज पोपटी कर गं मम्मा, अशी युवांची फरमाईश होती. म्हणून आज आहे आमची पोपटीची छोटीशी पार्टी. तर तुम्ही पोपटी पार्टी कधी केली आहे का, आणि केली असेल तर ती कुठल्या ठिकाणी केली आहे हे नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.